शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 73873778 अमर झालेली आजी. सत्यशोधक विचारांचा प्रेरणादायी दीप. स्तुत्य उपक्रमाचा संदेश. इंदापूर तालुक्यात घडलेली ही घटना समाजाला दिशा देणारी आणि मनाला स्पर्श करणारी ठरली आहे. महात्मा फुले प्रणीत सत्यशोधक विचारांनुसार कैलासवासी राधाबाई धोंडीबा बोराटे यांचा दशक्रिया विधीचं अत्यंत साधेपणानं आणि वैज्ञानिक आणि पर्यावरणपूरक पद्धतीनं आयोजन करून बोराटे कुटुंबानं समाजासमोर अनुकरणीय आदर्श ठेवलाय. अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी पुणे जिल्हा अध्यक्ष अमर भिकाजी बोराटे यांच्या घरी जाऊन सांत्वन भेट दिली व कुटुंबियांना धीर दिला. यावेळी महात्मा फुले समता परिषद सोलापूर जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब भंडारे उपस्थित होते. लिंगे यांनी भिकाजी आबा बोराटे, गणपत आबा बोराटे आणि अमर भिकाजी बोराटे यांचं सांत्वन करून कुटुंबियांच्या दुःखात सहभागी झाल्याची भावना व्यक्त केली. 102 वर्षांचे खणखणीत आयुष्य, जिवंत प्रेरणा. राहणार अंथुरणे, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथील कैलासवासी राधाबाई धोंडीबा बोराटे वय 102 यांचे दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी निसर्ग विलीन झाल्या. त्या अत्यंत कष्टाळू, प्रेमळ आणि संयमी स्वभावाच्या होत्या. आयुष्यभर निरोगी राहिलेल्या आजी शेवटपर्यंत काठीच्या आधारानं चालत, सर्वांशी हसत खेळत संवाद साधत असत. त्यांची स्मरणशक्ती विलक्षण तीक्ष्ण होती. सत्यशोधक शंकरराव लिंगे यांच्या आवाजावरून अण्णा आला का असं विचारत त्या त्यांना लगेच ओळखत असत. लिंगे यांनी सांगितलं की आजच्या काळात इतके काटक आणि दीर्घायुषी व्यक्तिमत्व दुर्मिळ होत चाललंय. कष्टमय जीवनशैली, नियमित हालचाल आणि साधे आहार-विहार यामुळे त्यांचं आयुष्य इतके निरोगी राहिले असा त्यांनी उल्लेख केला. बदलत्या जीवनशैलीचं वास्तव. विशेष म्हणजे आजींच्या तिसऱ्या रक्षा साडवण्याचा दिवशीच त्यांचा 63 वर्षाचा नातू अशोक बाबूराव शिंदे राहणार अंथुरणे यांचे ब्रेन स्ट्रोकनं निधन झालं. त्यांच्या अस्थींचंही स्मृतिवृक्ष रोपण करण्यात आलं. या दुर्दैवी घटनेतून 100 वर्षांपूर्वीची साधी जीवनशैली आणि आजची तणावपूर्ण तेलकट आहारावर आधारित जीवनपद्धती यातील मोठा फरक प्रकर्षानं समोर येतोय. समाजानं आरोग्य, व्यायाम आणि साधेपणा यांचा गंभीरपणे विचार करणं ही काळाची गरज असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं. दहनविधी व सत्यशोधक दशक्रिया. कैलासवासी राधाबाई आजींचा दहनविधी घराजवळील शेतात कुटुंबियांच्या उपस्थितीत पार पडला. 9 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांच्या राहत्या घरासमोर महात्मा फुले स्थापित सत्यशोधक समाजाच्या विचारांनुसार दशक्रिया विधी अत्यंत साधेपणानं, वैज्ञानिक आणि मानवतावादी पद्धतीनं संपन्न झाला. अस्थि विसर्जनाऐवजी स्मृतिवृक्ष, अंधश्रद्धा, नदी प्रदूषण आणि आवाजवी कर्मकांडाला ठाम नकार देत कुटुंबियांनी शेतात खड्डा खोदून अस्थिर रक्षा एकत्रित केल्या व त्या ठिकाणी स्मृतिवृक्षाचं रोपण केलं. हा वृक्ष आजींच्या आठवणींचा सजीव वारसा, पुढील पिढ्यांसाठी सावली आणि पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश ठरत आहे. कुटुंबियाचा उत्स्फूर्त सहभाग. या संपूर्ण सत्यशोधक विधीत भिकाजी बोराटे, गणपत बोराटे, सौ सैनाबाई बाबूराव शिंदे, सौ आनंदाबाई गणपत बोराटे, अमर बोराटे, योगेश अमित तसेच सर्व नाती, नातसुना आणि 12 पणतवंडांनी मनापासून सहभाग घेतला. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचं कौतुक केलंय. स्मृतीतून समाजकार्याची परंपरा. कोरोना काळात अमर बोराटे यांच्या मातांच्या स्मरणार्थ लावलेला स्मृतिवृक्ष गेली 5 वर्ष फळ देत आहे. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी लक्ष्मी आई समता पुरस्कार विशेष समाज कार्य करणाऱ्या महिलांना देऊन कर्तृत्ववान महिलांचा सन्मान केला जातो. ही परंपरा समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. सत्यशोधक विचारांचा नवा दीपस्तंभ. बोराटे कुटुंबाचा हा उपक्रम म्हणजे अंधश्रद्धेला ठाम नकार, पर्यावरण संरक्षणाचा संदेश आणि समाजाला वैज्ञानिक विचारांची दिशा देणारा दीपस्तंभ. या कृतीमुळे अनेक कुटुंबे सत्यशोधक पद्धती स्वीकारण्यास प्रेरित होत आहेत. हेच या कार्याचं खरं यश आहे. भावपूर्ण श्रद्धांजली. सत्यशोधक शंकरराव लिंगे यांच्याकडून कैलासवासी राधाबाई धोंडीबा बोराटे आजींना व कैलासवासी अशोक बाबूराव शिंदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच निर्मिक चरणी प्रार्थना. इंदापूर तालुक्यात बोराटे कुटुंबानं सत्यशोधक पद्धतीनं दशक्रिया करून अंधश्रद्धेला दिला ठाम नकार. 102 वर्ष निरोगी आयुष्य जगलेल्या कैलासवासी राधाबाई बोराटे यांच्या स्मृतीत अस्थि विसर्जनाऐवजी स्मृतिवृक्ष लावून पर्यावरणपूरक आणि वैज्ञानिक विचारांचा आदर्श समाजासमोर ठेवला. हा उपक्रम खरंच स्तुत्य आणि अनुकरणीय आहे.